विथ इंटरव्ह्यूसाठी मात्र यावेळेस टेट 3मध्ये कोर्ट कचेऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे. ते का आणि कसं आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी लागेल आपल्याला, बेसिक तयारी आत्तापासून काय आवश्यक आहे, या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे. मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि मेंटॉरशिप बॅच फक्त 59 रुपयामध्ये 59 रुपीजमध्ये जॉईन करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या शंका माझ्याशी डायरेक्ट बोलू शकाल. मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूसाठी जर 100 मार्काचं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे गव्हर्नमेंटने, ते अत्यंत स्तुत्य आहे. न मागता मिळालेली भेट महाराष्ट्र शासनाने माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला दिलेली आहे. या 100 गुणांपैकी 75% तुमचे मार्क जे आहेत, मॅक्सिमम 75 मार्क तुम्हाला तुमच्या टेटच्या एकूण गुणांपैकी 75 मार्क पकडले जाणार आहेत. इथे तर काहीच बदल करता येणार नाही. व्यावसायिक अर्हता आणि शैक्षणिक अर्हतेसाठी बाकी 15 गुण आहेत, 8 आणि 7. त्यासाठी तुमचं डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं डिवायडेशन केलेलं आहे. डिस्टिंक्शन 5 मार्क, अतिरिक्त पात्रता काही असेल तर त्या अतिरिक्त पात्रतेसाठी उरलेले गुण जे आहेत ते तुम्हाला आहेत. आणि हे दोन्ही बाबतीमध्ये आहे, शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये. आता राहिले 10 मार्क ते संस्थेच्या हातात आहेत, जिथे तुम्ही विथ इंटरव्ह्यूला संस्थेला जिथे तुम्हाला जाणार आहात तिथे. आता खरी मेक इथं आहे. शासनाने संस्थेच्या हातामध्ये यापूर्वी जे सगळं होतं 30 मार्काचा इंटरव्ह्यू, तो आता काय केलेला आहे, जवळपास तो स्ट्रक्चरच बदलून टाकलेला आहे. आणि ही विद्यार्थ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता विदाऊट इंटरव्ह्यू इतकंच महत्त्व विथ इंटरव्ह्यूला सुद्धा आलेलं आहे जवळपास. ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. झेडपीचाच आग्रह नको. जर खाजगी संस्थेमध्ये कुठे होत असेल तर तीही खूप आनंदाची बाब होणार आहे. आणि तशी संधी शासनाच्या धोरणामुळे वाढलेली आहे. पण इथे अडचण ही आहे की हे संस्थेच्या हातात जे 10 मार्क आहेत, हे नेमके कसे दिले जाणार. तर त्यासाठी सुद्धा तुमची विषय ज्ञान, टीचिंग एड्सचा वापर वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत. पण या 10 पैकी कमीत कमी 4 मार्क तुम्हाला दिले जाणारच आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ते भेटणारच आहेत. कमीत कमी 4-5 मार्क. संस्था कितीही खट्याळ असली तरी तुम्हाला 4 ते 5 मार्क संस्थेला देणंच आहे. मग खरी मेक राहते की जी संस्थेत पुढे जे 5 मार्क आहेत ते, त्या 5 गुणांपैकी जर तुमच्याकडे अगोदरच तुमच्या स्कोअरमध्ये इतर कॅन्डिडेटपेक्षा 5-10 मार्क जास्त असतील तर तुमचा तिथे सिलेक्शनमध्ये डावलण्याचा विषयच राहणार नाही. त्यामुळे तुमचा स्कोअर आत्तापासूनच कॅल्क्युलेट करा. शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, त्यानंतर तुमचं विषय ज्ञान वगैरे या संदर्भातील तयारी आत्तापासूनच सुरू करा. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यभर नोकरीसाठी झगडताय, आता कुठे काहीतरी प्रिफरन्सची वाट बघण्यात काय अर्थ नाही, कारण ते प्रिफरन्स तर येणारच आहे. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जवळपास पुढच्या महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रिफरन्स आणि तुमच्या जाहिराती जनरेट होतील. ज्या काही जाहिराती राहणार आहेत, जे काही बाकी प्रक्रिया प्रोसेस राहणार आहे बाकी शिल्लक, ती प्रक्रिया कदाचित शासन दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण करेल आणि दुसऱ्या टप्प्याला त्या व्हॅकन्सीज येतील. दुसऱ्या टप्प्यासाठी ही व्हॅकन्सीज हव्यात ना, आणि येणारच आहेत ना. अशा वेळेस शासन एखादं परिपत्रक काढून सेकंड फेजला त्या जागा आणू शकतं. त्यामुळे तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज राहणार नाही. आपली इंटरव्ह्यूची तयारी आत्तापासूनच जोरदार सुरू करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.